गेल्या महिन्यात दिल्लीत झालेलं कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन देशभर गाजलं. मात्र या आंदोलनामध्ये नक्षलवाद्यांचा समावेश होता का असा सवाल उपस्थित होण्याचं कारण म्हणजे 8 वर्ष तुरुंगात शिक्षा भोगून आलेला अरुण भेलकेचा या आंदोलनामध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ. या व्हिडिओवरून सीजेपीचा संस्थापक अभिजित दिपकेलाही प्रश्न विचारण्यात आला. तर आपण आंदोलनात का होतो याविषयी भेलकेनं देखील स्पष्टीकरण दिलंय. काय आहे हे प्रकरण बघूया. दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनात दिसलेला आणि नक्षलवादाच्या आरोपांखाली तब्बल 8 वर्ष शिक्षा भोगून आलेला हा आहे अरुण भेलके. दिल्लीतल्या आंदोलनावेळी याच अरुण भेलकेनं संसद उखडून फेकू असं चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. लोकशाही पायदळी तुडवल्या जात असताना या लोकशाहीची भिंत बनून याला वाचवण्यासाठी, ही लोकशाही संवर्धित करण्यासाठी इथं देशभरातून तरुण जमलेले आहे. ऑटोवाला मोदीच्या विरोधात बोलत आहे. बिहारवरून आलेला आमचा कामगार मोदीच्या विरोधात बोलत आहे की अच्छे दिन हेच आहे का, यापेक्षा बुरे दिन आम्ही स्वातंत्र्याच्या काळापासून तर आतापर्यंत अनुभवलेलं नाही आहोत. भेलकेच्या याच वक्तव्यानंतर दिल्लीतल्या त्या आंदोलनात नक्षलवादी काय करत होते असा सवाल उपस्थित करण्यात आला आणि याचं उत्तर अभिजित दिपकेंनी द्यावं अशी मागणी जनसंघर्ष समितीच्या दत्ता शिर्के यांनी केली आहे. आक्षेपार्ह जे विधान करत असेल तर ते चुकीचं आहे. याची संपूर्ण जबाबदारी जो कोणी आंदोलनकर्ते आहे, त्याचे जे संयोजक असेल त्यांच्यावरच जाईल. कारण त्यांनी अशा लोकांना बोलवलं असेल आणि अशा प्रकारचं विधान करायला लावत असेल आणि याचे परिणाम समजा उद्या पडत असेल तर त्याला सर्वस्वी जबाबदार जे आंदोलन करते तेच राहील. या संदर्भात अभिजित दिपकेंना विचारलं असता मला भेलकेबद्दल काहीही माहिती नाही, त्याची चौकशी करा आणि कारवाई करा अशी प्रतिक्रिया दिपके यांनी दिली आहे. आम्हाला त्याची काही माहिती नाही आहे. बरं, आमच्या स्टेजवर असं कोणीच नव्हतं ना. स्टेजवर. अच्छा, बरं. त्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होतोय की तो संसद तोडून टाकू, फोडून टाकू असं म्हणतोय आणि याची चौकशी करण्याची मागणी केली आहे त्यांनी. नाही, चौकशी करा, कारवाई करा. बरं. आमची तर ती अजिबात भाषा नाही आहे. हो. आम्ही तर संविधानावर चालणारे संविधानाच्या रस्त्यावर चालणारे लोक आहे आम्ही. तर जे कोणी असं बोलते ते चुकीचं बोलते आणि त्यांच्यावर कारवाई करा. आम्ही त्यांचं पुढे समर्थन करणार. पण हा भेलके नेमका आहे तरी कोण? अरुण भेलके मूळचा चंद्रपूरचा. सुरुवातीच्या काळात विद्यार्थी आंदोलनातून त्यानं काम केलं. नक्षल चळवळीशी संबंध आल्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या जंगलात नक्षलींसोबत त्यानं काम केलं. कुख्यात नक्षली कमांडर मिलिंद तेलतुंबडे सोबत काम केल्याची तपास यंत्रणांची माहिती आहे. नक्षली थिंक टँककडून मुंबई पुणे परिसरात काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. 2014 मध्ये पुण्याच्या कासेवाडीत ATS कडून भेलकेला अटक झाली. नक्षलवाद्यांशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह त्याच्याकडून जप्त करण्यात आले. UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला 8 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. 2023 मध्ये शिक्षा भोगून तो तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर भेलके दिसला तो थेट कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतल्या आंदोलनात. आता या सगळ्या चर्चांनंतर भेलके नेमकं काय म्हणालाय पाहूया. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे. चांगले चांगले बुद्धिजीवी, कलावंत अघोषित आणीबाणी देशात येत आहे म्हणून नॅरेटिव्ह क्रिएट करत आहे. तर या सर्वांना वाचून असं वाटत होतं की कुठेतरी हे लोकशाही ऐवजी हुकुमशाहीकडे जाते की काय, परत आणीबाणी लादल्या जाते की काय. तर आपण ते कार्यकर्ते आहोत, आपण बोललो पाहिजे म्हणून आपण हिंमत करून बोललो तिथे. यावर विरोधी बाकावरच्या नेते मंडळींनी काय प्रतिक्रिया दिल्या तेही ऐका. करोडो लोक रस्त्यावर आले होते. त्या करोडो लोकांमध्ये कोण कसा होता, कशा पद्धतीचा होता. आता करोडो लोकांमध्ये एखाद दुसरा जर तशा प्रवृत्तीचा व्यक्ती असेल तर मग एका व्यक्तीमुळे करोडो लोकांना तुम्ही जर नक्षलवादी बोलत असाल ते हे योग्य नाही. दिल्ली पोलिसांकडनं लाठीचार्ज केला गेला, त्याच्यामध्ये तिथे पोलीस विभागाचे किती लोक होते, त्याच्याचबरोबर जे काही रायट मॅनेजमेंटचे जे असतात ते किती होते आणि भाजपचे कार्यकर्ते किती होते याचाही अभ्यास तिथं झाला पाहिजे. त्याला शिक्षा झाली, तो बाहेर आला, शिक्षा भोगून आला, सुधारला असेल. खून केला माणूस, एखाद्याचा खून झाला असेल रागाच्या भरात किंवा खून केला असेल, त्याला तो जर तिकडे कोणाच्या आंदोलनात गेला तर त्याला काही निमंत्रण थोडी देऊन बोलवलं आहे. तो स्वतःहून गेला. नाही तू ये आता नक्षलवादी होतास, तो आमच्या आंदोलनात आहे असं कोणी म्हटलं काय? म्हणजे तरुणाच्या चळवळीला बदनाम करण्यासाठी नवीन कारणं शोधून त्यामध्ये बदनाम करणं हेच त्यामागचं षडयंत्र. नीट परीक्षेतील पेपर फुटीमुळे झालेल्या गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात अरुण भेलके सारख्या नक्षल्याचा प्रवेश झालाच कसा?
कॉक्रोच जनता पार्टीला खरंच याची माहिती नव्हती का? या सगळ्या संदर्भात आता सखोल चौकशीची मागणी होते. सारंग पांडे, ABP माझा, चंद्रपूर.